प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. O Lord our God, how majestic is your name in all the earth. You have set your glory above the heavens. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आजची बायबल स्टडी करत असताना आम्ही पवित्र आत्म्याची सहाय्य मागत आहोत. प्रभू, तुझी कृपा आमच्यावर असू दे. तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला प्रत्येक दिवशी प्रभू नवीन गोष्ट तू आम्हाला शिकवतो आहे प्रभू. आणि प्रभू आज प्रभू आम्ही नवीन प्रभू अध्याय घेतलेला आहे, त्याच्यावर मनन करण्यासाठी प्रभू पवित्र आत्म्याची सहाय्य पाठव. आणि प्रभू या सर्वांमध्ये तू गौरवला जावा अशी विनंती करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, लॉकडाऊनचा 74th डे आज आहे, किंवा आपण अनलॉकच्या 5वा दिवस आहे. आणि आज हिब्री लोकांस पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचे 14 वचन आहे, त्याच्यावर आपण बायबल स्टडी करणार आहोत. लेटर टू द हिब्रूज चॅप्टर 1 वर्स 1 to 14. पूर्ण आपण भागच घेतो. छोटासा अध्याय आहे, पूर्ण अध्याय आपण घेणार आहोत प्रियानो. In the past, God spoke to our forefathers through the prophet as many times in the various ways. But in the last days, He has spoken to us by His Son, whom He appointed a heir of all the things, and through whom He made the universe. The Son is the radiance of God's glory and the exact representation of His being, sustaining all things by His powerful word. After He had provided purification for sins and sat down at the right hand of the Majesty in heaven, so He became as much superior to the angels as name He has inherited to the superior to theirs. For to which of the angels did God say ever, "You are my son, today I have become your father"? Or again, "I will be father and he will be my son"? And again, when God brings his firstborn into the world, he says, "Let all God's angels worship him." In speaking of the angels, he says, "He makes his angels winds, his servants flames of fire." But about the Son he says, "Your throne, O God, will last forever and ever, and righteousness will be a scepter of your kingdom. You have loved righteousness and hated wickedness. Therefore God, your God, has set you above the champions by anointing you with the oil of joy." He always says, "In the beginning, O Lord, you laid the foundation of the earth, and the heavens are the work of your hands. They will perish, but you will remain. They will all wear out like garment. You will roll them like a robe. Like a garment they will be changed, but you will remain the same, and your years will never end." To which the angels did God ever say, "Sit at my right hand, until I make your enemies the footstool of your feet"? Are not all the angels ministering the spirits sent to serve those who will inherit the salvation? प्रियानो, या पत्र हिब्री लोकांस पत्र याच्यामध्ये आपण बघतो की जसं नाम आपल्याला सुचवत आहे, द नेम, हे हिब्री ख्रिस्ती समुदाय, हिब्रू ख्रिश्चन कम्युनिटी या समुदायाला संदर्भून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. प्रियानो, बहुतेक सगळेजण हे संत पॉल याचं पत्र आहे असं लोक स्वीकारतात, परंतु इन रियालिटी आपल्याला या हिब्रूचा लेखक किंवा या हिब्रू या पत्राचा ऑथर आपल्याला सापडत नाही. खूप लोकांनी आश्वासन केलं, ॲझम्पशन केलं, परंतु त्याच्यामध्ये काही समाधान प्राप्त झालं नाही. शेवटी हे प्रभूचे वचन आहे आणि जुना करार आणि नवीन करार यामध्ये समांतर आणत आहे, आणि हे महत्त्वपूर्ण पत्र आहे. त्या कारणाने या नवीन करारामध्ये पवित्र शास्त्रामध्ये त्याला ॲड करण्यात आलेलं आहे. प्रियानो,
त्याचे लेखक कोण आहे ते महत्त्वाचे नाही, परंतु हे देवाचे वचन आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते अर्थाने आपण या प्रभूच्या वचनवर मनन करणार आहोत प्रियानो. या पत्राचा ऑथर आहे त्याच्याविषयी प्रियानो ते बोलतात, ह्या नवीन करारमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रीक भाषा आपल्याला या पत्रामधून प्राप्त होत आहे. ग्रीक भाषामधलं सगळ्यात इन ग्रीक लँग्वेज, द क्लासिकल ग्रीक लँग्वेज वी फाइंड इन द लेटर टू द हिब्रूज. आणि आपण बघतो की हा कोण पण असेल याचा ऑथर, परंतु तो संत पॉलच्या संदर्भामध्ये आलेला आहे. ही हॅज बीन फॅमिलियर टू सेंट पॉल रायटिंग्स. आणि त्याचबरोबर तो एक विद्वान होता, ही वॉज अ स्कॉलर. आणि त्याचबरोबर त्यांनी ग्रीक भाषेमध्ये त्यांनी उपलब्धी प्राप्त केलेली. ही वॉज वेल ट्रेंड इन द ग्रीक लँग्वेज. आणि हे थोडंसं या जे लेखक आहे किंवा ऑथर आहे त्याच्या बॅकग्राऊंड आपल्याला असं सापडत आहे प्रियानो. पुढे आपण जातो, आपण बघतो की हे जे बेसिक आयडिया, हा पत्र लिहायच्या मागे एक बेसिक आयडिया अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त एक देवाचा रेव्हेलेशन आहे. आणि हे सिद्ध करायचं आहे, गॉड अलोन इज द फुल रेव्हेलेशन ऑफ गॉड ऑलमायटी. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा प्रगटीकरण आहे. हे सिद्ध करण्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे लोकांसाठी. आणि त्याबरोबर प्रियानो तो असं प्रारंभ करतो त्याचं पत्र की पूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आले त्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे संदेष्टे किंवा प्रॉफिट्स हे लोक देवाचे मेसेंजर होते. देवाच्या रेव्होल्युशन त्यांना प्राप्त झालेला, पीपल रिसीव्ह द रेव्होल्युशन ऑफ गॉड. आणि त्यांचा जे संदेश लोकांसाठी आहे ते देवाचा संदेश लोकांपर्यंत ते देत होते प्रियानो. आणि या पत्रामध्ये आपण बघतो की असं वाक्य आपल्याला दिसून येते, इन द लास्ट डेज. इथे आपण बघतो की इन द लास्ट डेज प्रियानो यहुदी लोक असं ते लोक ॲझ्युम करत होते की ज्या 2019 इयर्स अगो 2020 वर्ष आधी ज्या काळामध्ये ते लोक जगत होते ते लोक असं बोलत होते की हे इट इज अ प्रेझेंट एज. आणि आपलं जे फ्युचर एज येणार आहे, जे वेळ आहे आजचा जे वेळ आहे आणि जे भविष्याचं जे वेळ आहे ते येणार आहे. आणि भविष्य आणि आजचा जे वेळ आहे त्यामधलं एक दिवस असे येईल ते हे देवाचा दिवस, द डे ऑफ द लॉर्ड. बिटवीन द प्रेझेंट एज अँड द फ्युचर एज दर विल बी अ डे, दॅट विल बी द डे ऑफ द गॉड. आणि हे देवाच्या राज्य होईल. आणि हे विचार धरून ह्या हिब्री लोकांचं पत्रामध्ये आपण बघतो की याचा ऑथर तो असं बोलतो आहे की द ओल्ड टाईम, जे जुना काळ आहे आणि जे इनकम्प्लीट काळ आहे ते वाहून गेला. इट हॅज पास्ट. द ओल्डन टाईम ऑर द इनकम्प्लीट टाईम्स हॅज ऑलरेडी पास्ड अवे. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वता नवीनता आपल्याला दिसत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्व नवीन उगम झालेला आहे. न्यू थिंग्स हॅव बीन डॉन्ड बाय लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि आमोस 3 आणि 7 याच्यामध्ये आपण बघतो की ते बायबल कॉमेंट्री सांगत आहे, गॉड डज नॉट डू एनिथिंग विदाउट रिव्हिलिंग हिज सिक्रेट्स टू देअर सर्वंट प्रॉफिट्स. देव ज्यापर्यंत त्यांच्या जे सिक्रेट आहे ते रिव्हील करत नाही त्यांच्या संदेश ते बरोबर, त्यापर्यंत लोकांपर्यंत देवाचा संदेश पोचवू शकत नाही. आणि तो हिब्रू लोकांस पत्रामध्ये आपण बघतो की एक्झाम्पल दिलेलं आहे की देव संदेशाच्या मुखेमध्ये शब्द ठेवत होते, द मेसेज ऑफ गॉड. गॉड पुट द वर्ड्स इन द माउथ ऑफ द प्रॉफिट्स.
आणि इथे असं बोललेलं आहे, जसं कोण फ्लूट वाजवणार आहे, ज्यापर्यंत श्वास फुकत नाही त्यापर्यंत ते फ्लूट वाजत नाही. ज्यापर्यंत जे गिटार वाजवतात किंवा आपण सितार वाजवतो, ज्यापर्यंत त्याला प्लग करत नाही त्या स्ट्रिंग्सला, ते इन्स्ट्रुमेंट वाजत नाही. त्याचबरोबर एक लेखक त्याच्या पेनने शब्द लिहित नाही त्यापर्यंत ते एक अध्याय लिहू शकत नाही. तसं देवाचं कार्य आहे. आणि देव ज्यापर्यंत ज्या मनुष्याची जे समजण आहे, जे अंडरस्टँडिंग रिस्पेक्टिव्ह प्रॉफिट्स ज्यांची समज होती, जितकी समज होती तितकं प्रभू स्वतःला रिव्हील करत होता. गॉड वॉज रिव्हिलिंग हिमसेल्फ टू व्हेरियस प्रॉफिट्स ॲज पर देअर अंडरस्टँडिंग. ज्यापर्यंत जसं ते लोक समजत होते तसं देव स्वतःला प्रकट करत होते प्रियांनो. आणि ज्यापर्यंत कुठला इन्स्ट्रुमेंट बरोबर ट्यून नसेल, ज्याच्या सगळे नोट्स बरोबर व्यवस्थित नसेल, कुठलं पण चांगलं संगीतकार चांगलं संगीत त्याच्याबद्दल वाजवू शकत नाही. इनकम्प्लीट नोट्स असतात किंवा ट्यूनमध्ये नोट्स नसेल तर संगीत चांगलं वाटत नाही, उत्तम वाटत नाही. तसं प्रभू जसे संदेश त्यांचे विचार होते, अंडरस्टँडिंग होती, तसं देव स्वतःला रिव्हील करत होतं आणि प्रगट करत होते प्रियानो. आपण बघतो की संदेश त्यांचे वेगवेगळे प्रभूचे घेऊन आयडिया होते. आणि आपण बघतो आमोस यांनी जे देवाचा प्रगटीकरण त्याला प्राप्त झालेलं तसं होतं की क्राय फॉर सोशल जस्टिससाठी तो रडून प्रयत्न करत होता. यशाया तो प्रभूचे पवित्रता तो शोधत होता. आयझाया वॉज सर्चिंग द होलीनेस ऑफ गॉड. आणि होजिया तो प्रभू माफी देणारा प्रेमळ देव आहे. फॉरगिव्हिंग लविंग गॉड, असं हे त्याचे विचार होते प्रियानो. हे अशी आयडिया होती. आणि प्रियानो देवांनी स्वतःला पूर्णपणे त्यांनी प्रगट केलेलं आहे संडे स्टेजद्वारे. आणि प्रभू देवाने सत्य आणि जीवन हे संपूर्ण देवाचं सत्य आणि जीवन मनुष्यांसाठी हे प्रगट केलेलं आहे प्रियानो. खास करून प्रियानो या हिब्रू लोकांस पत्रामध्ये 2 गोष्टीच्या त्यांनी लक्ष दिलेलं आहे. जीसस ही सुपिरियर टू द प्रॉफिट्स. संदेश जे होते चांगलं कृत्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्याद्वारे प्रभूच्या संदेश लोकांपर्यंत त्यांनी पोचवण्याचं मोठं कार्य केलेलं आहे. ते प्रार्थनामय जीवन जगत होते, ते पवित्र जीवन जगत होते आणि प्रभूवर अवलंबून जीवन जगत होते. तरी त्यांची तुलना कुठलं पण संदेश मायनर प्रॉफिट और मेजर प्रॉफिट यांची तुलना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होऊ शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव होते आणि स्वतःच देवाचे प्रगटीकरण आहे प्रियानो. आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर प्रियानो देवाचे दूतांबरोबर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना की कंपॅरिझन करू शकत नाही. आणि असं ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत प्रियानो. त्या काळामध्ये प्रियानो आपण बघतो की दूत येऊन लोकांना देवाच्या संदेश देत होते. आणि माता मरियाला सुद्धा आणि योसेफला सुद्धा दूतने दर्शन दिलेलं. द एंजल ऑफ द लॉर्ड गिव्ह द मेसेज टू मदर मॅरी अँड सेंट जोसेफ. आणि म्हणून त्या काळामधले जे यहुदी लोक होते ते दूतांवर खूप भरोसा ठेवायला लागले. आपण बघतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान झाला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना आणि मॅरी मगदलीन याला 2 दूत दिसले. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झालं तेव्हा पण तिथे 2 दूत त्यांना लोकांना खास करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना दिसले. आणि असं खूप दूत लोकांची गोष्ट होत होती. आणि यहुदी लोक प्रभूच्या दूतावर खूप भरोसा ठेवत होते, त्यांना बिलीव्ह करत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की हे देवाचे दूत देवामध्ये आणि मनुष्यांमध्ये मध्यस्थ आहे.
एंजल ऑफ गॉड आर द मीडिएटर्स बिटवीन गॉड अँड ह्युमन बिंग्स. आणि असं विचार करत होते आणि त्यांचा भरोसा खास करून या दूतांवर खूप वाढत चाललेला. आणि त्या कारणाने ते हिब्रू ख्रिश्चन कम्युनिटीला संदर्भून हा पत्र लिहिलेला आहे. त्याच्या दुसरा कारण असं आहे प्रियानो की पीपल शुड गिव्ह द होलीनेस अँड रेव्हरन्स टू लॉर्ड जीसस क्राइस्ट, नॉट द एंजल्स. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की संडे स्टे लोकांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे, कृत्य केलेलं आहे. देवाचं खूप मोठा हजारो वर्षपर्यंत त्यांनी कार्य पुढे आणलेलं आहे. परंतु त्यांची तुलना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होऊ शकत नाही. तसंच या देवदूतांची तुलनासुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होऊ शकत नाही, असं विचार आपण इथे बघतो प्रियानो. देवदूत म्हणजे आपण ग्रीकमध्ये एक शब्द आहे एगेलॉय आणि हिब्रूमध्ये शब्द आहे मल अकीम. हे दोन एगेलॉय आणि मल अकीम हे दोन शब्दाचे मीनिंग असं आहे की देवाचे संदेश देणारे, द मेसेंजर ऑफ गॉड. आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला दोघं शब्दांना तर एंजल, देवदूत असं त्याच्या मीनिंग आपल्याला सापडत आहे प्रियानो. फक्त ते लोक देवाचा संदेश देणारे हे एक जीव होते प्रियानो, दुसरं काय नाही. आणि बायबल कॉमेंट्री आणि खूप सारे इतिहास त्यांच्याबद्दल बोलत आहे की द एंजल्स वर मेड ऑफ एथेरियल फेरी सबस्टन्स ब्लेझिंग लाईक लाईट. आता प्रियानो आय कॅनॉट ट्रान्सलेट इन मराठी आणि मला त्या काय उद्देश पण नाही, परंतु यू अंडरस्टँड एथेरियल फिअरी सबस्टन्स लाईक ब्लेझिंग लाईट यांनी होते. ते त्यांच्या शरीर नव्हतं, परंतु या पदार्थाने ते बनलेले होते. ते लोक जेवू शकत नव्हते आणि पाणीसुद्धा पिऊ शकत नव्हते. आणि ते लोक मनुष्य आणि जनावरसारखं दे कॅनॉट रिप्रोड्यूस, त्यांना मुलं बाळ होऊ शकत नाही असे ते जीव आहे प्रियानो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे यांना भविष्याचा आणि देवाचा खूप ज्ञानाने ते संपन्न आहे. they were filled with a lot of wisdom of God, especially the wisdom related to the future things that are going to happen. आणि असं त्यांना प्रियानो हे असे जीव आहे. प्रियानो आपण बघतो की खूप सारे असे देवदूत आहे, त्यांचे नाव आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सापडत आहे. ते रफाएल, युरियल, फॅन्युएल, गॅब्रियल, मायकल हे 4-5 दूतांचे नाव आपल्याला सापडत आहे प्रियानो. आणि खास करून गॅब्रियल दूत यांनी देवाचा संदेश आणलेला आणि हा मायकल हा देवदूत होता. त्यांनी इस्रायलच्या जे डेस्टिनी आहे त्याच्यावर ते एक प्रमुख त्यांनी कार्य केलेलं आहे प्रियानो. आणि प्रियानो एक महत्त्वाचा दूत त्याचं नाव लुसिफर म्हणजे आपण शैतान बोलतो. त्यांनी देवाविरुद्ध विद्रोह केला. ही रिवोल्टेड अगेन्स्ट गॉड. आणि आता सध्या पूर्ण सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. देवानी मरणावर प्रभू येशू ख्रिस्तांनी मरण आणि पापवर विजय प्राप्त केलेला आहे आणि शैतानावर पण विजय प्राप्त केलेला आहे. तरी त्यांनी हार मानलेला आहे आणि जितकं लोकांना तो फसवू शकत आहे तसं तो प्रत्येक वेळेस प्रत्येक सेकंडमध्ये तो प्रयत्न करतो की ते त्याच्या झासामध्ये लोकांनी येऊन आणि त्या नरकामध्ये त्यांना घेऊन जावं. त्याचा हे एकच उद्देश आहे. that Satan revolted against God. He was defeated by our Lord Jesus Christ. He was crushed, but he has not accepted his defeat, and he is still in work, and he is trying to malign people and draw them away from God to the hell. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला सावध राहायची गरज आहे प्रियानो. प्रभूच्या वचन वेगवेगळ्या माध्यमाद्वारे वेगवेगळ्या आपण बघतो की प्रभूच्या लोकांद्वारे आपल्या जवळ येत आहे प्रियानो. खास करून प्रियानो आपण बोलतो की आज अनलॉकच्या 5वा दिवस आहे, परंतु लॉकडाऊन पूर्णपणे काढलं नव्हे
आणि आपला माहिती प्रमाणे 74th डे ऑफ लॉकडाऊन आहे प्रियांनो. आणि अजून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. जर लॉकडाऊन पूर्णपणे संपून पण टाकलं, परंतु कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसच्या औषध आपल्याला प्राप्त झालं नाही प्रियांनो. ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण राहत आहोत. वी आर लिव्हिंग इन द पिरियड ऑफ ग्रेस. आणि त्याला आपण प्रत्येक दिवस वी विल नॉट टेक इट लाईटली. आणि आपल्याला त्या सावधता बाळगायची आहे प्रियांनो. शैतान खूप प्रयत्न करत आहे प्रियांनो, परंतु या हिब्री लोकांस पत्रामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त इज मोर सुपिरियर दॅन द एंजल्स हू आर क्रिएटेड बाय गॉड. देवदूतांना पण प्रभू देवांनी त्यांना उत्पन्न केलेलं आहे. आणि हे पहिलेपासून नव्हते, परंतु देवाने त्यांना उत्पन्न केलेले आहे प्रियांनो. आणि आपण जेव्हा देवाला अप्रोच करतो, देवाकडे आपण जातो, तेव्हा एकच माध्यम आहे, ते प्रभू येशू ख्रिस्त. एकच माध्यम ते प्रभू येशू ख्रिस्त. देवदूत किंवा दुसरं कोण आपल्यामध्ये मध्यस्थता करू शकत नाही. फक्त आपले तारणार आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्यांनी आपल्याला उत्पन्न केलं आणि आपल्याला रिडीम केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना सुटका दिलेला आहे आणि स्वतःचे जीव बली देऊन आपल्याला आपला प्राण आणि आत्मा आपला वाचवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्तालाच महत्त्व दिलेलं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्वस्व आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वतःचे शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्त बोललं, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. लॉर्ड जीसस हॅज सेड दॅट आय एम द वे, द ट्रूथ अँड लाईफ. आणि याच्यावर दुसरी कुठलीही वस्तूची तुलना होऊ शकत नाही. आणि फक्त आपला प्रभूच मार्ग आहे प्रियांनो. आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवू आणि त्याच्या दिलेल्या आज्ञा पाळू. आणि त्यांनी आपल्याला जे आपल्या अपेक्षा आहे, चांगले आणि शुभ कार्य आपण करत जाऊ दुसऱ्यांसाठी आणि देवाच्या गौरवासाठी. आपण प्रार्थना करूया. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या वचनासाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू नवीन गोष्ट तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे शिकवत आहे प्रभू. आणि प्रभू आम्हाला या लॉकडाऊन किंवा अनलॉकच्या काळामध्ये प्रभू आम्हाला ही ऑनलाईन संधी प्राप्त झालेली आहे. आणि प्रभू तू आम्हाला चांगले असे प्रेरणादायक वचन तू आम्हाला शिकवत आहे आणि प्रेरित करत आहे. त्याबद्दल प्रभू आम्ही आभारी आहोत प्रभू. अजून पण आम्ही प्रार्थना करतोय प्रभू. खूप असोयी पूर्ण जगामध्ये आहे. खास करून प्रभू अमेरिकेमध्ये अनरेस्ट झालेलं आहे. आमच्या भारत देशमध्ये प्रभू खूप लोक अडकलेले आहे प्रभू. लोकांना नोकरी नाही, लोकांकडे पैसे कमी पडायला लागलेले आहे प्रभू. जेवणाची आणि पाण्याच्या प्रभू असोयी झालेली आहे. परंतु प्रभू त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू आमच्या मुंबई आणि महाराष्ट्र आणि आमच्या भारत देशाला प्रभू त्या वादळ चक्रीमधून तू आम्हाला वाचवलेले आहे प्रभू. आणि लॉर्ड यू प्रोटेक्टेड युअर पीपल लॉर्ड, आवर नेशन and especially Maharashtra and Gujarat Lord from the whirlpool storm Lord. And Lord we are very thankful to you. आणि आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय प्रभू. अजून आम्ही प्रार्थना करतोय प्रभू, लवकरच प्रभू त्या कोविड-19च्या प्रभू औषधं आणि वॅक्सिनेशन प्रभू शोध करायला तू सहाय्य मदत कर, जेणेकरून पूर्ण विश्वभराचे लोकांचे जीव तू वाचवू शकेल प्रभू. आमची नाही पण प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो. आणि प्रभू तुलाच मान महिमा प्राप्त व्हावं म्हणून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा आपण प्रभूची शिकवलेली प्रार्थनेमध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.